आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचा उत्साह। पाडव्याच्या निमित्तानं ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन, घरांसह मंदिरामध्ये गुढी उभारून नववर्षाचं स्वागत। छत्रपती शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा पहिलाच मेळावा। बाकी 26 तर बोलूच, शिवतीर्थावर या। राज ठाकरेंकडून जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा देत मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन। भोंदूबाबा अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू। खरातनं काही वर्षांमध्ये जवळपास 200 कोटींची माया जमवल्याची चर्चा। नाशिक पोलिसांकडून मिरगावमधील फार्म हाऊसची रात्री तपासणी। रुपाली चाकणकरांकडून अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरातचे पाद्यपूजन। सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ ट्विट करत राजीनाम्याची मागणी। तर खरातवरील आरोपांशी माझा वैयक्तिक संबंध नाही, पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, चाकणकरांकडून स्पष्ट। मराठवाड्यासह राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। छत्रपती संभाजीनगरसह नाशिक, अक्कलकोट, लातूर, सांगली, जळगाव, धाराशिव, अहिल्यानगर, जालन्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी। गुढीपाडव्याच्या निमित्तानं सोनं चांदी खरेदीचा मुहूर्त साधताना ग्राहकांचं बजेट कोलमडलं। सोन्याचे दर 1,58,000 तर चांदी 2.5 लाख पार। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे वर्षभरात मोठी दरवाढ।